नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 11 जुलै 2026। मित्रांनो, आज राज्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे, कोणत्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार, सविस्तर आढावा या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे शनिवार दिनांक 11 जुलै 2026। आज या ठिकाणी मित्रांनो मुंबई असेल, नाशिक असेल, तसेच पालघर, कल्याण, डोंबिवली, ठाणे या ठिकाणी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणपट्टी व समुद्र किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। परंतु मित्रांनो, या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी झालेला आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये देखील संपूर्ण भागात पाऊस नाही मित्रांनो, काही भागामध्येच आपल्याला तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। व पुणे जिल्ह्यामध्ये देखील पूर्णपणे हवामान कोरडे आहे, फक्त घाटमाथ्यावरतीच आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। मित्रांनो, सातारा जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर हा कमी झालेला आहे। सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरतीच आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर हा कमी झालेला आहे। सांगली जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही, हवामान ढगाळ आहे परंतु पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही मित्रांनो। सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील हवामान आपल्याला कोरडं पाहायला मिळते। तसेच या ठिकाणी मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो हवामान ढगाळ आहे परंतु कुठल्याही पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही। स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी तुरळक ठिकाणीच आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो, परंतु या ठिकाणी मराठवाड्यामध्ये कुठल्याही पावसाचे चान्सेस आपल्याला आज देखील पाहायला मिळत नाहीत। विदर्भामध्ये देखील मित्रांनो सेम कंडिशन आहे, हवामान ढगाळ आहे परंतु पावसाची शक्यता विदर्भामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत नाही। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक चिंताजनक बाब आहे। या ठिकाणी गेल्या 8-10 दिवसामध्ये पाऊस महाराष्ट्रात, या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात झाला, कोकणपट्टीमध्ये झाला, परंतु विदर्भ मराठवाड्यामध्ये पाहिजे तसा मित्रांनो पाऊस शेतीसाठी झालेला नाही। त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी मोठी चिंतेची बाब आपल्याला पाहायला मिळत आहे। विदर्भ मराठवाड्यामध्ये कुठल्याही पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही, कोकणपट्टीमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा विचार जर केला मित्रांनो, पुन्हा एकदा 15 जुलैपासून पावसाचे या ठिकाणी चान्सेस आपल्याला दाखवत आहे। त्याचा देखील आढावा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात, आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।